नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण काकडीपासून कोशिंबीर कशी करायची ते बघणार। चला तर मग सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी एक कांदा, 2 हिरवी मिरची, 1 टोमॅटो, थोडासा कढीपत्ता, 1 वाटी गोविंद दही घेतलेला आहे, मलाई दही आहे, पाव किलो काकडी। तर हे साईडला ठेवूया। त्याच्यानंतर ना काकडीच्या जे साईडच्या कडा असतात ते काढून घेऊया। त्याच्यानंतर वरून सोलून घ्यायचं काकडीला। तर इथं पाव किलो काकडी जी आहे ती मी घेतलेला आहे। त्याच्यानंतर खिसून घेऊया। तुम्हाला हवं असेल तर बारीक चॉप करून घेऊ शकता। तर हे साईडला ठेवू। 2 हिरवी मिरची इथं बारीक चिरून घेत आहे। त्याच्यानंतर टोमॅटो आणि कांदा एकदम बारीक आपण करून घेत आहे। तर अशा प्रकारे बारीक चॉप केलेलं आहे। तर सर्वात आधी काकडी काढून घ्यायची बाउलमध्ये। तर यामध्ये आपण टोमॅटो आणि कांदा बारीक केलेला मी काढत आहे। त्याच्यानंतर दहीचा वापर शक्यतो आपल्याला जसं लागेल तसं वापर करणार आहोत। तर मी 3 चमचे दहीचा वापर केलेला आहे। तर सर्व मिक्स करून घेतलंय। यामध्ये मी इथं शेंगाचं कूट टाकत आहे 2 चमचे। तुम्हाला हवा असेल तर टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल। तर फोडणीसाठी 1 चमचा तेल, थोडीशी मोहरी, थोडेसे जिरे। त्याच्यानंतर आपली जी हिरवी मिरची बारीक करून घेतली होती ती हिरवी मिरची टाकायची आणि त्यामध्ये हे दोन्ही गरम झाले की त्यामध्ये कढीपत्ता आहे तो कढीपत्ता टाकायचा आहे। तर अशा प्रकारे फोडणी तयार झालेली आहे। तर ही आपण कोशिंबीरवरती टाकणार आहोत आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तर याच्यानंतर मी इथं थोडीशी कोथिंबीर टाकत आहे वरून आणि थोडीसं साखर। साखरेमुळे आंबट गोडपणा येतो, त्यामुळे साखरेचा वापर करायचा आहे। तर इथे आपली कोशिंबीर तयार आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। धन्यवाद।